कात्रजच्या घाटामध्ये आल्यानंतर मला एक माझा इन्सिडेन्स आठवला. मी त्या स्पॉटला गेल्यानंतर तुम्हाला सांगेन. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. हे गाईज, वेलकम टू द अनदर ब्लॉग. आणि मी आलेलो आहे गौडदरा गावामध्ये, जे की खेड शिवापूर पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मी आलेलो आहे माझ्या मित्राकडे. तुम्ही गाडीचा बघून अंदाज लावणार असणार की मी कुठे आलेलो आहे. आणि मी असतो शिवण्यामध्ये, असतो गौडदरा गावामध्ये. हा दोनांचा डिस्टन्स आहे, 20 किलोमीटर अंतर आहे दोनांमध्ये. आणि मी तिथून इथं आलेलो आहे ब्लॉग शूट करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अंश, नाम क्या है तुम्हारा? मतलब वो आईडी का? अंश मोटो, अंश मोटो. ANSHMOTOX. चॅनलला सबस्क्राईब करा भावाच्या आपल्या. आणि आता बघू शकता इथं झालेलं आहे आता कॅमेरा सेटिंग. आता झाला प्रॉपर सेटिंग. चलो किधर जाने गए? सब्सक्राइब करा, कुछ तो करना होगा यार. विक्की भाई को 1 मिलियन तक पहुंचाना होगा. 1 मिलियन तक पहुंचा दो गाइस. मराठी, हिंदी, कोई भी आए. तुम बताओ. हा म्हणत आहे की ब्लॉगिंग हिंदीमध्ये कर. आता तुम्हीच सांगाल कॉमेंटमध्ये, हिंदीमध्ये करायचं का मराठीमध्ये करायचं. मेरा कहना कैसा है कि मराठी भाई है अपना, मराठी भाव है आमचा. तो मेरा कहना कैसा है कि अगर ये हिंदी में करेगा तो मराठी लड़का पूरे भारत में फेमस होगा. मतलब ये मेरा कहना ऐसा है कि मतलब अगर तू हिंदी में करेगा तो वर्ल्ड वाइड तो फेमस होगा. ऐसा मेरा इसको सजेशन है. बाकी अभी क्या करता है उसके ऊपर देखेंगे. तुम्ही कॉमेंट करून सांगा की मराठीमध्ये करायचं की हिंदीमध्ये. हो जो इधर. दोनों भाई दोनों तबाही. भाई को मैं आसाम लेके जाने वाला हूँ भाई, क्योंकि मैं प्रॉपर आसाम से हूँ. जाएंगे एक हम दिन. आपके बेलगाम भी आएंगे नेक्स्ट मंथ. बेळगावला घेऊन येणार आहे एक दिवस याला. तर तुम्हाला बहुत पॉपुलर हो जाएंगे. तर चला मग पुढची जर्नी स्टार्ट करूया. आणि आम्ही कुठं चाललो हे आम्हालाच माहीत नाही झालेलं आहे. कॅमेरा झालेला आहे सेट. ही आपली आहे गाडी, तर बघू शकता. एक्स्ट्रीम बहुत अच्छी गाडी आहे भाई. आता मी आहे सातारा पुणे हायवेवरती. आणि कुठं जायचं आहे प्लॅन अजून फिक्स झालेलं नाही आहे, पण बाहेर मात्र पडलेला आहे आता. भाई हम किधर जा रहे? भाई औकात के बाहर जा रहे. औकात के बाहर? सच में बताओ किधर जा रहे? नहीं पता किधर जा रहे, पर जा रहे हम. बस जा रहे, ये मालूम है कहाँ जा रहे नहीं पता. अजून काय फिक्स झालेलं आहे, बघूया. राधा कृष्ण के दर्शन भी हो जाएगी. तो क्या पता कृष्ण भगवान हमारे लिए राधा की एक व्यवस्था कर दें. तर चला मग जाऊया इस्कॉनला, जे की कात्रजला आहे, कोंढवा हायवे जवळ. भाई अपना भाई बहुत मेहनत कर रहे हैं, मराठी में ब्लॉग कर रहा है. भाई को फुल सपोर्ट करना. एक बंदे के पास भी जाए तो तुरंत उसको फॉलो कर देना प्लीज. हम्बल रिक्वेस्ट है मेरा ये. आता फिक्स झालेलं आहे की कात्रजला इस्कॉनला जायचं आहे. दुकान वगैरे था ना, बंद कर. आता मी आहे कात्रज घाटामध्ये. हा आहे कात्रजचा जुना बोगदा. हा नवीन बोगदा तिकडे हायवेला केलेला आहे. इथून पुणे सिटी दिसते बघा. इथून कात्रजच्या घाटामध्ये आल्यानंतर मला एक माझा इन्सिडेन्स आठवला. तो मी तुम्हाला माझ्या त्या स्पॉटला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आता व्हिडिओ पूर्ण बघा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगेन की माझ्यासोबत काय झालं होतं ते. आता मी जिथं आहे तो हा आहे तो जो स्पॉट मी तुम्हाला सांगणार होतो. हा फुल टर्न आहे असा. आणि मी इथं आता कोणाला सांगितलं पण नाही, पहिला ह्याला फक्त माहीत होतं ते. आणि एक दोघांना माझ्यासोबत जे असतात त्यांना थोडंच माहीत होतं. तर मी गाडी घेऊन पडलो होतो आणि माझ्या लागलं होतं पायाला इथं. आणि हे कोणालाच माहीत नाही अजून. आता व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तुम्हाला. तो इन्सिडेंट होऊन आता झाले आहेत 7-8 दिवस. आम्ही थोडक्यात वाचलेलो आहे. तर मी पडलो होतो मी जिथं पडलो तितक्यात पाठीमागून बस आली होती आणि बस माझ्या साईडनं गेली होती बस. मी देवाच्या कृपेने वाचलेलो आहे आणि आज ब्लॉग शूट करत आहे.
हा माझ्या पाठीमागं होता. मी माझी गाडी डिवगून जात होतो. मी ऑइल पडलं होतं इथं गाडीचं. त्या गाडीच्या ऑइलनं स्लिप गाडीहून मी पडलो होतो इथं. आणि हा माझ्या पाठीमागं होता. त्या टायमाला हा कॅमेरा लावलेला नव्हता की हेल्मेटला, नाहीतर तो कॅप्चर झाला असता कॅमेऱ्यामध्ये मी कसं पडलो होतो ते. तर गाडी सेफ चालवा तुम्ही पण. तर जाऊया पुढे आता. तुम्ही पण गाडी सेफ चालवा. तुमची पण गाडी वाट बघत असेल. हा आहे तो स्पॉट. इथून मी फुल टर्न घेऊन आलो होतो इकडनं. आणि तिथं समोर त्या झाडासमोर पडलेलो होतो. आणि तो पाठीमागे माझ्या बस आली होती. ती बस माझ्या साईडनंच गेली. त्यात थोडंसं वाचलेलो आहे मी. तुम्ही पण गाडी सेफ चालवा. आता मी आहे बिल्लारवाडी, जे कात्रजमध्ये आहे ते बिल्लारवाडी. इथं चामुंडा भवानी माता मंदिर आहे. जाऊया दर्शन घेऊया. बहुत छान मंदिर आहे. अमित जी है क्या? ये माता जी अमित जी है. तुम जाओ, मैं अंदर काला नहीं, इधर काला लोग नहीं है, तुम जाके आओ. खूप सुंदर मूर्ती आहे. ते मंदिर जे आहे ते खूप सुंदरच आहे. परिसर पण क्लीन एकदम आहे. आणि सेंटरला जी आहे ते चामुंडेश्वरी देवी आई आहे. आणि इथून लेफ्ट साईडला आला इथं सरस्वती देवी आहे. इकडं राईट साईडला महालक्ष्मी देवी. मंदिर बघू शकता तुम्ही. जर आला जर या मंदिरामध्ये तर ब्लॅक कपड्यामध्ये येऊ नका, नाही तर ब्लॅक कपडे अलाउड नाही आहेत. कपडे अलाउड नहीं, इसलिए मैं नीचे बैठा था बोलो. हा माझा मित्र ब्लॅक कपडे घालून आलेला आहे आज. याला एंट्री नाही, बाहेरूनच पाय पडतो या. मी जाऊन आलेलो आहे आतमध्ये. तुम्ही पण आलात तर ब्लॅक कपड्यामध्ये येऊ नका. जुनी मारा ना. आता मी इस्कॉनच्या पार्किंगजवळ इथं. इथून कोंडाळा रोडपासून आता तुम्ही आतमध्ये आला तर इथे लेफ्ट साईडला पार्किंग आहे गाड्यांचं, टू व्हीलर. तर टू व्हीलरसाठी 10 रुपये चार्जेस आहे. आणि हा बघा, हा ब्लॉगिंगला आला आहे तरी पण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत आहे. भावांना लाइक करा, सब्सक्राइब करा, कमेंट करा, फॉलो करा. इससे आगे मुझे बोलना भी नहीं आता, और जितना बोला उतना करा. इतना बोलो कमेंट आएगा भाई. हे आहे कात्रजचं इस्कॉन. तर हा पहिला गेट, मेन गेट. त्याच्यात आतमध्ये इस्कॉनचं मंदिर आहे. आमचा ब्लॉगर. क्या बोलूँ मैं, बोलूँ तो बोलूँ, क्या बोलूँ, करूँ तो करूँ, मैं क्या करूँ. बस इतना ही बोलूँ, भाई को फॉलो करूँ. व्हिडिओ बनवावे लागतील. तुम्हाला पण सांगतोय, व्हिडिओ बनवा, अपलोड करा. कोण काय बोलते याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि इथं गेट आहे हा. इथून आतमध्ये सोडतात, चेकिंग करून सोडतात. असं काही हाणू नका की तुम्हाला बाहेर काढून टाकतील. इथं आल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी येते, शांत एकदम. जय राधा माधव, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ, जय गिरधर हरी, जय गिरधर हरी, यशोदानंदन, यशोदानंदन, यशोदानंदन. इस्कॉन मंदिरच्या पाठीमागच्या साईडलाच आहे बालाजी मंदिर. फोटोग्राफर भाई, कैसा लग रहा है इधर आने के बाद? सुकून. सुकून का नाम सुना है? हाँ, इतनी खुशी. किसको देख के? सुनाओ क्या, दुख भरी कहानी सुनाओ क्या. सुनो, भाई मैं सुनने मंदिर के लिए है वो. मंदिर के अंदर एंटर किया. एक बहुत सुंदर कन्या थी, उन्होंने मेरी तरफ देखा, स्माइल किया. मुझे लगा कि शायद
किस्मत में होगी, क्योंकि आपने स्टार्टिंग में देखा होगा नाम ने क्या बोला था कि कृष्णा के मंदिर में जाएंगे तो राधा मिलेगी, लेकिन एग्जैक्टली वो हुआ था मेरे साथ। 5 सेकंड की मिस्टेक से वो चली गई। फिर वो जैसे नसीब मेरे में नहीं थी सामने वो। आई बात करने के लिए, मैं उनके सामने गया तो उसके पापा आ गए। उसके बाद क्या बोलते हैं लोग अपने मामी कहानी कर लोक हसत राहतील आणि व्हिडिओ बनवत राहूया। एक दिवस तेच तेच लोक तुम्हाला बघून लांबून बघून तुमच्याकडे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी येतील। इस्कॉन मधून बाहेर पडलेला आहे। इथं प्रसाद मिळतो बाहेर आल्यानंतर। आता जाणार आहे, कुठे जाणार आहे काय माहीत नाही, बट फिरतच राहणार आहे आज। नुसतं शूट करणार आहे, बघू एक ब्लॉगमध्ये बसला तर व्हिडिओ पूर्ण नंतर सेकंड पार्ट याच्यामध्ये येईल। ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा एक चांगला कॉमेंट माझ्या नेक्स्ट ब्लॉगसाठी कॉन्फिडन्स असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय। Thanks. Love you. Forever.